नमस्कार मंडळी, सान्वीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आज काहीतरी वेगळी रेसिपी बनते माझ्या किचनमध्ये. नावही त्याचं वेगळं आहे. नाव आहे मंच पाव. तर चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे कोबी स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे किसून घेतलं आहे. त्यानंतर चिली व्हिनेगार, अद्रक लसूणची पेस्ट, सोया सॉस आणि आपले जे कांद्याची पात असते ती आपल्याला टाकायची वरून थोडा मी इथे शेजवान चटणी आपली असते ती टाकली आहे, ॲड केली आहे. आणि चिकनचा 65 मसाला जो असतो आपला चिंग्सचा तो ह्याच्यात आपण ॲड करूया. जेणेकरून आपले जे मंचुरियन असतील ते क्रिस्पी आणि खूप छान अशी टेस्ट येते चिकनसारखी. थोडं कॉर्नफ्लॉवर, थोडं आपल्याला मैदा ॲड करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित छान मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण बनवायला घेऊ त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे, कारण आता टाकलं तर त्याला आपल्याला पाणी सुटेल. अशा प्रकारे ही बनवून घ्यायची आहे. ह्याची एक रेसिपीची मी तुम्हाला खासियत सांगू तर आमच्या बिल्डिंगमध्ये एकदा हे होतं फनफेअर होता, तेव्हा मी ही रेसिपी ट्राय केली होती आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार अवघ्या अर्ध्या तासामध्ये माझे पूर्ण पंचपाव संपले होते. मला रिपीट ही रेसिपी बनवावी लागली होती. इतकी छान लागते. तुमच्याही मुलांना खूप आवडेल. तुम्ही घरी ट्राय करा. व्यवस्थित झाल्यावर आपल्याला लो टू मीडियम फ्लेममध्ये हे छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गॅस फास्ट केला तर करपतील, पण ते आतून नरम राहतील. त्यामुळे लो फ्लेमवरतीच तुम्ही छान हे तळून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आता लागणार आहे थोडीशी कोबी, थोडा मेयोनीज आणि शेजवान चटणी. तुम्ही ह्याच्यात सॉसही घेऊ शकता जर तुम्हाला थोडा गोडपणा पण पाहिजे तर. आता पावाला एका साइडून आपल्याला लावायचं आहे मेयोनीज, एका साइडून लावायची आहे शेजवान चटणी. थोडंसं कोबी गार्निशिंग आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत आणि आपले जे मंचुरियन होते ते आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. झालं तर खाण्यासाठी रेडी आहे आपला मंच पाव. नक्की ट्राय करा. मुलांच्या आता सुट्ट्या आहेत, त्यांना काहीतरी वेगळं खायला लागतं. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्याही ॲड करू शकता. आता सध्या माझ्याकडे नव्हत्या, सो मी नाही ॲड केल्यात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक सो मच.